पहिली कमेंट आहे, माझा मुलगा फक्त 4थीत आहे पण खूप चिडचिड करतो. खूप राग आला की माझ्यावर हात पण उगारतो. त्याची नजर बघून मला भीती वाटते. तर ताई, तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे तुमचं मन मोकळं केलं त्यासाठी आधी तर तुमचे मनापासून आभार. एका पालकासाठी हे मान्य करणं खूप धाडसाचं काम आहे की तुम्ही थकून गेलायत आणि मदतीची गरज आहे. आई म्हणून ही परिस्थिती खरंच कठीण असते. सगळ्यात आधी तर तुम्ही घाबरू नका. तुमचा मुलगा 4थीमध्ये आहे आणि ह्या वयात थोडी चिडचिड करणं कॉमन असलं तरी हात उगारणं आणि तुम्हाला भीती वाटणं हे नक्कीच गंभीर आहे. ह्याच्यामागे अनेक कारणं असू शकतात. स्क्रीन टाईम, मोबाईलचा किंवा हिंसक गेम्सचा परिणाम, अभ्यासाचा ताण, किंवा असं पण असेल की तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय पण त्याला ते शब्दात सांगता येत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे घरात एक नियम बनवा की रागाच्या घरात कुणाला सुद्धा दुसऱ्याला मारण्याची परवानगी नाही. आणि हा नियम घरातल्या मोठ्यांनी सुद्धा पाळला पाहिजे. जेव्हा त्याला राग येईल, तो तसा वागेल, तेव्हा तुम्ही लगेचच प्रतिक्रिया देऊ नका, रागावू नका किंवा घाबरून तर अजिबात जाऊ नका. शांतपणे त्याला सांगा की तुला राग आलाय पण मारणं वगैरे हा प्रकार इथे चालणार नाही. तो शांत झाल्यावर त्याला अशा ठिकाणी बसू द्या जिथे तो एकटा बसेल. राग शांत झाल्यावर त्याला विचारा की तू असं का केलंस, नाहीतर तुला तेव्हा काय वाटलं. आपण हे असं विचारतो ना, तेव्हा हा फरक आपल्याला बघताना छोटा वाटतो पण त्याच्या मनात हे प्रश्न विश्वास निर्माण करतात. त्याने घरात किंवा बाहेर कुणाला रागात हात उगारताना पाहिलं असेल तर त्याला असं वाटत असेल की राग आल्यावर हेच करायचं असतं. त्यामुळे तो कोणत्या मुलांसोबत राहतो, तिथे कोण मुलं कशी वागतात ह्याची माहिती घ्या. लक्ष ठेवा. घरात तसं वातावरण असेल तर त्याविषयी काहीतरी करा. घरातल्या इतरांशी बोला. तो जेव्हा जेव्हा असा वागेल त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर स्वतः खंबीरपणा दाखवलात तर त्याला हळूहळू समजत जाईल की आपण आईला घाबरवू शकत नाही. उलट आपण तिचं ऐकलं, शहाण्यासारखे वागलो तर ती सुद्धा खूप प्रेमाने वागते. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांच्या वागण्यामध्ये असे मोठे बदल दिसले आणि आता मी जसं सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही वागत राहिलात तरी सुद्धा 6 महिन्यात जर काही फरक दिसला नाही तर नक्कीच चाइल्ड काउन्सिलरचा सल्ला घ्या. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. आपल्या मुलाच्या भल्यासाठी, चांगल्या भविष्यासाठी हे एक गुंतवणूक आहे, लाज बाळगण्याची गोष्ट नाही. तुम्ही खंबीरपणे त्याची मदत करू शकता, फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचला.